सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाने गुरुवर्य सवी कुलकर्णी व्याख्यानमालेत डॉक्टर प्रसाद प्रधान यांच्या विचार प्रवर्तक आणि प्रेरणादायी मुलाखतीचे आयोजन केलं. 24 डिसेंबर 2025 रोजी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी 5 वाजता गुरुवर्य सवी कुलकर्णी व्याख्यानमाले अंतर्गत सदर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. डॉक्टर उना साजू यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे यांनी महाविद्यालयातील अभ्यासक्रम, शैक्षणिक प्रगती आणि विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध बँकर आणि पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार डॉक्टर प्रसाद प्रधान यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या मुलाखत पॅनलने विचारलेल्या प्रश्नांना आपली मते मांडली आणि विचारप्रवर्तक उत्तरेही दिली. या मुलाखतीने विद्यार्थी, प्राध्यापक आणि तज्ज्ञांना एकत्र आणून जागतिक स्तरावरील बँकिंगमधील संधी, आव्हाने, नेतृत्व गुण, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानातील बदल आणि परदेशी विद्यापीठाच्या मदतीने जागतिक रोजगाराबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनावर चर्चा केली. ते म्हणाले, जीवन आव्हानांनी भरले आहे. आपण आपल्या जीवनातील आव्हानांना आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन आणि आपल्या समाजाशी व देशाशी असलेल्या सदृढ संबंधांनी सामोरे जाऊ शकतो. डॉक्टर प्रसाद प्रधान सरांनी करिअर विकास, मानसिक आरोग्य, सामाजिक जबाबदारी यासारख्या विषयांवर आपले अनुभव आणि दृष्टिकोन मांडले. चर्चा आकर्षक, माहितीपूर्ण होती आणि मुलाखत पॅनलकडून काही मनोरंजक प्रश्नसुद्धा विचारले गेले. अध्यक्ष माननीय कमलेश प्रधान यांच्या मते मुलाखतीचा उद्देश विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून शिकण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा होता. ते म्हणाले, आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचे क्षितिज विस्तारण्याची आणि अनुभवी व्यावसायिकांकडून मौल्यवान अंतर्दृष्टी मिळवण्याची संधी निर्माण करायची होती. या कार्यक्रमाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. हा टॉक शो माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी होता. विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमातून मौल्यवान अंतर्दृष्टी प्राप्त केली. 24 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील सुमारे 700 विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाने वरिष्ठ महाविद्यालयाच्या डॉक्टर शिवानी बॅनर्जी, प्राध्यापक राजेश वलेजा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रकाश रोहरा यांना विद्यार्थी आणि संस्थेसाठी केलेल्या कठोर परिश्रम, नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट योगदानाबद्दल स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हाणे सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान, सचिव डॉक्टर मानसी प्रधान, खजिनदार सतीश शेठ, प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला. प्रशासकीय उपप्राचार्य डॉक्टर भूषण लांगी, डॉक्टर अनिता दक्षिणा, प्राध्यापक अभिषेक सोनवणे यांनी नियोजनात मोलाची भूमिका पार पाडली. विचारायला आवडेल की आता ह्या सगळ्या स्टँडर्ड्सला NEP आलेला आहे सिनियर कॉलेजला. NEPमध्ये कसं झालं आहे की मग फ्लेक्सिबल लर्निंग असेल किंवा स्किल बेस्ड लर्निंगवर जास्त फोकस केलेला आहे. पण याच्यामध्ये ॲज अ टीचर मला असं वाटतं की म्हणजे कोर सब्जेक्ट जे आहे ते थोडंसं त्याचा व्हॅल्यू कमी झालेला आहे. कारण पूर्वी विद्यार्थ्यांना 6 पेपर्स ॲव्हरेज पर सेमिस्टर, आता ते 11 पेपर. तर थोडंसं कोर कंटेंट त्यात कमी झालेलं आहे. तर मला असं विचारायचं आहे की ज्यावेळेस हे विद्यार्थी त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये जातात, मग त्या इंडस्ट्रीसाठी जो काय तो विद्यार्थी तसा त्या कोर सब्जेक्टसाठी जसा एक्सपर्ट पाहिजे तो आपल्याला ह्या सिस्टममध्ये तो देता येईल. आणि त्याचबरोबर आम्हाला त्यांना घडवायचं आहे, कारण त्यांना तिथे त्या इंडस्ट्रीमध्ये फेस करायचं. तर त्याच्यासाठी आम्ही काय करणं गरजेचं आहे, कारण सिस्टीम चेंज आहे. ते आम्हाला जाणून घ्यायला आम्हाला खूप टाईमली आणि अतिशय क्रिटिकल प्रश्न आहे हा, आणि थँक्स फॉर रेझिंग दिस. मी उत्तर माझं मराठी आणि इंग्लिशमध्ये एकत्रित करेन. MEP जेव्हा लॉन्च झाली त्याच्यानंतर आत्तापर्यंतचं त्याच्यात खूप इव्होल्युशन झालं आहे. म्हणजे खूप डिबेट झाले,
त्याच्यानंतर बऱ्याच मंडळींनी तुमच्यासारख्या शिक्षण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी त्याच्यावरती बरेच काही ऑब्झर्वेशन्स दिली, राईट? पण हॅव्हिंग सेड सो, NEP as a policy was meant for the long-term goal of the experiential learning. जेव्हा आपण आणि आय स्टील रिकॉल आपल्या 2 वर्षापूर्वीच झालं रे द कॉन्फरन्स विच यू हेल्ड ॲक्च्युली इन ठाणे, त्यावेळेस सुद्धा आपण ह्या गोष्टीचा खूप उहापोह केला होता आणि द व्हाईट पेपर विच वी रिलीज दॅट स्पीक अबाउट एक्झॅक्टली व्हॉट इज द शॉर्टफॉल इन द NEP. आणि आय एम सो प्राऊड टू से की आता जे काही दिवसांपूर्वी जे विकसित भारत शिक्षा अधिष्ठान हे जे रिलीज झाले ह्या महिन्यातच झालेलं आहे, which is the next step of the NEP, right? It has got a lot of nuances in the point which has come from our white paper. And I'm so proud to say, and I think you should really compliment to all of you here because this all helped from the conference which we held in Thane itself, right? To answer your question, if you see this new policy which is now just been launched, it is integrating all the academic institutes across. तर NEP मध्ये तुम्ही जर बघितलं तर IIT सारखे ज्या इन्स्टिट्यूट्स होत्या त्यांचं त्याच्यामध्ये कम्प्लीट युनिफिकेशन नव्हतं. बट नाव ऑल दीज इन्स्टिट्यूट्स विल कम टुगेदर. गोईंग बॅक टू द जेनेसिस ऑफ द NEP, आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी खूप अगोदरच हे जाणून घेतलं की जर आपल्याला शिक्षण यशस्वी करायचं असेल तर त्याच्यासाठी शिक्षणाला एक्सपिरियन्शियल लर्निंगची जोड असलीच पाहिजे. त्याच्यामुळे व्यवसायभिमुख शिक्षण जे आहे त्याची गरज आहे. दॅट इज द फंडामेंटल ऑफ द NEP. विथ दिस न्यू विकसित भारत शिक्षा अधिष्ठान जे आहे, इट इज कॉम्प्लिमेंटिंग दॅट, इट इज 2 स्टेप अहेड ऑफ दॅट. सो अँड मी नेहमीच याचा उदाहरण देतो. वाय वी हॅव टू गो थिंक अबाउट NEP ॲट दिस पॉईंट इन टाइम. जस्ट गो बॅक टू ITI. ITI हे आमच्या लहानपणापासून असलेली शिक्षण संस्था होती जिथे आपण इव्हन अतिशय म्हणजे ज्याला आपण फिनान्शियली जे मागासलेली वर्ग आहेत तिथूनच्या मुलांना सुद्धा आपण ITI मध्ये शिक्षण दिलेलं आहे. तिथे फिटरचं शिक्षण असायचं, कार्पेंटरचं शिक्षण असायचं, तिथे इलेक्ट्रिशियनचं शिक्षण असायचं. बट इफ यू सी दॅट ट्रेनिंग इन ITI इज ॲब्सोल्युटली सो एक्सपिरियन्शियल ओरिएंटेड. तिथूनचा पास झालेला विद्यार्थी ह्याला पुढच्या 3 महिन्यामध्ये 100% इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळायचा. तो फिटर म्हणून किंवा काही ना काहीतरी करून तो कोणत्या तरी कंपनीमध्ये त्याला अप्रेंटिसचा जॉब मिळायचा. सो इट्स नॉट न्यू टू इंडियन academic system. We were the pioneer of the experiential learning. It's all that currently आपण शिक्षण इकोसिस्टीममध्ये ग्रेड सिस्टीम, पासिंग, गेटिंग द एड्स ह्याच्यामध्ये आपण एवढे एनग्रेड झालेलो आहोत ना, त्याच्यामुळे द लॉंग टर्म जो गोल आहे वेअर वी हॅव टू एनकरेज स्टुडंट्स फ्रॉम द एक्सपिरियन्शियल लर्निंग हा विदाउट होत होता. That is definitely going to come with this new policy which is complementing NEP. Not only that, माझं तर एक स्टेप पुढे जाऊन सगळ्यांना विनंती असेल जे मी आपल्या कॉन्फरन्समध्ये पण बोललो होतो, डोंट वेट फॉर द पॉलिसी. हिअर यू आर द लीडर्स ऑफ हॅव्हिंग युअर ओन पॉलिसी which is actually making the next entrepreneurs, next leaders of the industry. Have that experience learning starting right across in this institute and sky is the limit for that. Whole career journey, academics as well as the professional journey. So it all started with Mumbai University, right? So RAIT, which is Ram Rao Digg Institute of Technology, and then I did my MBA in Mumbai University, then law over here, Thane College is up. And when I wanted to go for the global education, and fortunately I kept craving for the higher education and borderless education ज्याला आपण म्हणतो ते. So I came across various institutes. US मधल्या असतील, ऑस्ट्रेलियामधले असतील, जर्मनीमधले असतील किंवा ॲज लेटेस्ट ॲज माय डॉक्टरेट विच इज फ्रॉम सोबॉन जी फ्रान्सची अतिशय जुनी युनिव्हर्सिटी आहे. सो करंट पॉलिसी in Indian context
is welcoming for the foreign institute to come and set up their shop. Other, they will not come here to just set up their shops. Definitely, they need the stronger institute, which has got a strong ecosystem as well as strong visionary leadership, कमिटेड स्टाफ. म्हणजे आता मगाशीच आपण सगळे गप्पा मारत होतो आणि जेव्हा मला हे सगळं मी स्वतः अनुभवलं तुमच्या सगळ्यांच्या बोलण्यामधून की इथे द ॲव्हरेज टेनोर ऑफ द टीचिंग स्टाफ इज इन डिकेड्स, राईट? इट्स सो हार्डनिंग टू सी अँड इट स्पीक्स लाउडर अबाउट सतीश काका's whole legacy which has been imbibed in this particular institute. तर अशा प्रकारचंच आपल्याकडे फॅकल्टी असेल विच इज ॲट इट्स कोर वेअर फॅकल्टी इज रेडी टू कोलॅबरेट विथ द फॉरेन इन्स्टिट्यूट ॲज वेल. दॅट गिव्स अ रिॲश्युरन्स. जस्ट टू गिव्ह द डेटा, आपला कॉन्फरन्स झाल्यानंतर आता जवळजवळ 2 वर्ष झाली, इट्स ऑलमोस्ट 2 years प्लस, राईट? देर आर मेनी फॉरेन इन्स्टिट्यूट हॅव ऑलरेडी एस्टॅब्लिश द शॉप्स हिअर, राईट? There are leading institutes from Australia, leading institute from US, leading institute from European countries. They have already established the shop. Let's understand त्यांना काय पाहिजे असतं. As I said, the stronger ecosystem म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ते आलंच. दुसरं leadership जी आहे इथे which is has to be visionary. They are open to have the collaboration. If you see the policy speaks very clearly. That is, the credentials of the certification of a graduation which will be given, it should not be less than the same graduation credential which they will be giving in their host country, right? त्याच्यामुळे त्याची गरिमा, त्याचा रिस्पेक्ट आणि त्याचे credentials of the degree is going to be absolutely at par. One. Number two, that's the vision of our Amrit Bharat. That's the vision of our Adaraniya Prime Minister. कारण instead of our students going there, we will make education borderless, so that definitely our students will go, but they will go for the collaboration and not for something की बॉस आता इथूनचं संपूर्ण माझं फक्त करिअर तिकडेच आहे. Because if they are going to get the similar global exposure, definitely the institutes are going to set up the shops here. They will have all the similar academics which they drive the courses and design the courses in their home countries, as well as, very important, you should able to give something them back. They should see the value addition. As if you see the whole changes which are happening in last 15 years, there is a strong proposition in India which is happening is entrepreneurship, right? So world is looking at India as an entrepreneurial hub. World is ready to look at India as a hub for the potential unicorns. World is looking at India as a potential GCC hub. GCC म्हणजे Global Capability Center, ज्याला आपण एकेकाळी COEs म्हणायचो, right? If this is going to be the hub, it's a dire need of today's era is academia has to speak to industry. And if it's a clear collaboration between academia and industry, then academia has to become stronger, which is more global and borderless. When the industry is seeing a strong proposition in the industry side globally, the academic investment in India is absolutely unstoppable. And that's where the institute like us, we should be the front runner. Forget about what is the size, what's our current credentials are. Have that appetite and that acumen right vesting over here. You have right mindset, you have right leadership, you have great staff and great faculty over here. We have passionate students here. I don't think why we should not be in that race. जर तुम्ही लहानपणापासूनच खूप हुशार आणि अभ्यासू असाल तर विद्यार्थी म्हणून तुमच्या काय आवडीनिवडी होत्या सर? किंवा जी करिअरची निवड तुम्ही केली ती तुम्ही आधीपासून ठरवली होती की म्हणजे तुम्ही आउट ऑफ द बॉक्स जाऊन काहीतरी कराल की मग ते वेळेनुसार तुमच्या अनुभवामुळे घडत गेलं? हे आम्हाला ऐकायला आवडेल. तुला खरं आन्सर देऊ का सगळ्यांना खुश करण्यासाठी आन्सर देऊ? सर मला ते योग्य वाटतं. Okay, I will speak the truth.
म्हणजे मी शाळेत असताना हुशार होतो आणि हुशार करण्यात गेलो. कारण माझ्या शाळेमध्ये इयत्ता त्यावेळेस मॉन्टेसरी म्हणायचो, त्याला सध्या सिनियर केजी म्हणतात. सो मॉन्टेसरी पासून इयत्ता 5वी पर्यंत मी शाळेत पहिला. त्याच्यानंतर आमच्या वेळेस 4थीला स्कॉलरशिप असायची. यू हॅव टू अपियर फॉर द सेंट्रल एक्झाम, टॉप ब्रिलियंट स्टुडंट्स विल गेट स्कॉलरशिप. आणि मला अजूनही आठवतं की आम्हाला 51 रुपये मिळायचे प्रत्येक 3 महिन्यातून एकदा. आणि आम्हाला बोलवलं जायचं, प्रिन्सिपल आम्हाला बोलायचं की हा ही नावं घ्यायचं, मग आमची कॉलर ताट करून जायची स्कॉलरशिप. सो दॅट वॉज अ फन, राईट. आणि मी 10वीपर्यंत आय वॉज इन द टॉप 3. सो इन द इंडियन अकॅडमिक कॉन्टेक्स्ट जिथे मार्काला खूप महत्व असतं ना, आय विल कन्सिडर द स्कॉलर ॲट. मग झालं 11वीला मी SISला गेलो, 12वीला UPला गेलो. सो मग SISला गेल्यानंतर सगळं इंग्लिश मिडियममधलं शिक्षण होतं. तिथे क्लिपबोर्ड झाला, सगळं बघायची नवलाई होती. पण स्त्री सगळं त्याच्यातून मेरिटवरती आय गॉट इंजिनिअरिंग ॲडमिशन. पण सगळ्यात मोठा धक्का मला मिळाला की जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या पहिल्या सेमिस्टरला गेलो, आणि मला इथे सांगायला काही लाज नाही, कारण हीच ती वेळ हाच क्षणी की तेव्हा सगळ्यांना कळलं पाहिजे की पहिल्या सेमिस्टर मला मस्त घसघशी मॅथ्स आणि मेकॅनिक्समध्ये गेली लागली. इट वॉज शॉकर टू मी. 100पैकी 100 मार्क मिळणार मॅथ्समधलं मी हाऊ कॅन गेट 80 मॅथ्स. दॅट्स अ रियालिटी ऑफ द लाईफ, राईट. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, honestly, I wanted to plan my education. I wanted to plan my career, but destiny had something else planned for me. Those were days typically it was a move for the scholar students to go to US to pursue MS. Other than it, खूपच common झाले, but त्यावेळेस it's a rare thing. Only the top students will go to US because you have to, apart from your B curriculum, you have to, during your 6th semester, you have to apply for your GRE and TOEFL, score good, get a good scholarship, and move on, right? And according to your plan. And that's why I got my admissions in 3 universities in the US, with my TOEFL and GRE score, and I was all set to go. But as I mentioned in my first answer, destiny has something else to play for me, right? I lost my father, it was a sudden death. I was the only son. My sister got married, my aunt was alone, and she went to the coma, and doctor said she has to be escorted and accompanied by her own family member, right? So I had to cancel my trip. That's what my decision, and I stayed back. Along with completing my rest of the semester for the final year, I joined Bank of India. I joined in the clerical cadet. Yeah. But I joined because I wanted to have the earning along with the learning. I continued my education. During my Bank of India, in that phase of my clerical first year, I also joined my MBA in Chetnas. I also finally tried doing the evening college for my law, and I pursued that. I kept on doing my karmas. I kept on doing my hard efforts, right? And proudly, I was the first computer probationary officer who got promoted in Bank of India. Okay, I was the first batch. And when I say computer probationary officer, that's the time we talked on corrections and IT department and technology department. That is we call as the EDP department, which is electronic data processing. And Bank of India used to have a headquarters in Indian Express office that time. But I'm so lucky that is I could actually learn the banking during my clinical days in Bank of India. And why I say I'm lucky, if I ask any of the students over here who are pursuing currently what BBA and banking and insurance very clear, if I ask them what is the double entry, rarely anybody will answer. And I'm not saying you have to be blamed for that. But why I'm saying, because what is the double entry in the banking, that's what I learned during my clinical days in Bank of India. It's nothing but debit and credit. That's what the banking is, right? I was sitting at the counter, receiving people's cash, giving the stamp,
scrolling their vouchers. I used to do the banking pictures of keeping in the bank, everything like that. But that's where I done my basic bank. As I move on, I kept myself agile. What does that mean? If you recall, that was the era in 1996. You may not be was not there, but 1996 was the era where entire Indian banking system was going to the regulation, where the private banking sector took birth. So HDFC banks of the world, or currently what you know, ICICI Bank or Axis Bank, that time it was UTI Bank, they took birth. I kept myself agile. So when I understood that's going to be the era, so I had to put my lot of efforts, hard work, not 9 to 5 job. I might have to work the 12 hours. But that's where I moved to Indian private banking sector. And that's how my journey with HDFC Bank started. I humbly claim I may be the one of the rarest banker in the industry who's got exposure across 3 genres of banking. So initially the nationalized bank, which is the Bank of India, then private sector bank, which is HDFC Bank, then IDBI Bank. Why I give this example? Because say today, if you see there is an IDBI Bank, you will see the 2 color logos. One is the orange and the teal green. So the teal green was the color which that time we conceptualized and we gave to that bank. We have seen this whole journey. And then I had arrived as a banker of almost 10 years of experience, and for any banker at that point in time was a dream come true to join the multinational giant Citibank. And that's how my journey with Citibank started. And I remained in Citibank for almost 22 years, working across the geographies. Right? The only mantra I kept myself in my mind is A, be agile, move with the flow, always look for what I can contribute more. B, I have to get out of my comfort zone. If I would have thought I'm in a bank, 9 to 5 job or nationalized bank, I would have been over there. If I would have been just, I'm happy with my private sector bank, I would have been there. I'm not saying that could have been the worst decision, but I wanted to learn more. With another intention which always used to be in my mind when I retrospect and I check, I wanted to give something back to the industry. I wanted to see that if whatever I'm doing today in my day-to-day job, whether it has got some use to the last my consumer or my customer over there. And that used to be my always the mantra over there. थिएटरला जाऊन मूवी बघण्याचा योग खूप कमी आहे पण तरी सुद्धा म्हणजे थँक्स टू माय सन जो आता आहे आमच्याबरोबर इथे आणि त्यांनी पण खूप ते मला टेम्प्ट केलं आणि जस्ट आता काही 2 दिवसापूर्वी आम्ही सगळ्यांचाच पॉप्युलर धुरंधर बघितला अँड या इट्स अ ग्रेट मूवी सो टू आन्सर युअर क्वेश्चन डेफिनेटली आय लव टू सी द मूवी विच हॅज गॉट ग्रेट creative values, it has got great cinematography, and it gives some message. तिसरा पोर्शन हल्ली खूप विरळा झालाय हल्लीच्या ह्याच्यामध्ये यू कॉन्ट सी एनी मूवी गिव्हिंग द राईटफुल मेसेज अनलेस दॅट इट इज स्क्रिप्टेड अँड रायटेड लाईक दॅट बट या बट व्हाईल आय डोंट गेट टाइम टू सी द मूवी आय हॅव हेल्प मेनी ऑफ द great leaders to create their own movies आणि इनफॅक्ट काही आमचे मित्र आहेत US मध्ये जे US काँग्रेसमन आहेत काही लोकांना त्यांच्यावरती काही जीवनपट करायचे आहेत तिथे मी स्वतः माझ्याकडून काही कल्पना हाऊ इट शुड गेट स्क्रिप्टेड तो मी 100% माझा तो वाटा असेल आय एम ग्लॅड की आय बीन असोसिएटेड विथ द ग्रेटेस्ट ऑफ द बॉलिवूड I just mentioned about Kapoor Gharana. So RKs, I've been very close to them. And again, thanks to my banking career. And again, I'm coming back to the CRM. So they were my clients. But the relationship between me and them, it went all beyond just the banker and the client. And I became the thick part of their family. RK Studio मध्ये गणपती बाप्पा बसायचा 10 दिवसाचा गणपती असायचा प्रचंड लाईन असायची लोकांची लोक लाईन लावून मग असे त्याला वाटायचं कधीतरी एखादा
कपूर कोठरी आपल्याला दिसेल ना, दिसायचं सुद्धा. आय वॉज देन बँकर, पण ते आमचं रिलेशनशिप एवढी स्ट्रॉंग झाली की आय बिकम अ पार्ट ऑफ देअर फॅमिली. तर सेकंड लास्ट डेला नेहमी 9व्या दिवशी त्यांची सत्याची पूजा असायची घरी. त्यावेळेस ते मला हक्कानी बोलायचे, अँड आय यूज्ड टू सिट अलॉंग विथ देम टू परफॉर्म सत्याची पूजा अलॉंग विथ कृष्णाजीच्या, राज कपूरच्या शी वॉज हिज वाईफ, डब्बूजी, ऋषी, सगळ्यांच्यावर मी बसायचो. तर जेव्हा त्यांचं विसर्जन असायचं त्यावेळेस ते इन्सिस्टेड दॅट आय शुड बी पार्ट ऑफ दॅट विसर्जन. The reason I'm giving this example is that I was being blessed with many of the Bollywood stars. Even आता just काही दिवसांपूर्वी मला चंकी पांडे भेटला. So Chunky's father operated my father way back during my childhood. पण मला चंकी बरोबरच्या त्या अजूनही आठवणी त्याच्या घरच्या आठवत होत्या, आणि ही वॉज सो डिलेटेड. अजूनही एबी बाबांच्या महाकाट्याच्या क्लिपवरती ते असेल, अँड ही वॉज इन टू टीयर्स वेन आय केम दॅट नॉस्टॅल्जिक रेफरन्स टू हिम. In nutshell, I've been blessed by many of the Bollywood stars, but recently I don't get out to see the movies which has got great production value. In short, आपण एवढा पैसा खर्च करून पीव्हीआर किंवा मल्टीप्लेक्सला जातो, बस पैसा वसूल होना चाहिए ना. वो 3 घंटे में या 3.5 तो धुरंधर पूरा पैसा वसूल है. So I like that movie. So that's the way it should be. So that answers your one is about your movie question, right? Second, you asked me about the books. Let me confess, I'm not so great reader, okay? Because I love to meet people. हे controversial असू शकतं, पण माझं स्ट्रॉंग बिलीफ आहे, विच आय बिलीव्ह आय डेव्हलप ओव्हर पिरियड ऑफ टाइम. वाचणं चांगलं असतं, की मोठमोठ्या लोकांचे तुम्ही वाचून त्यांचे विचार घ्या. बट आय रीड टू गेट सम रेफरन्सेस अँड द कॉन्टेक्सेस. I don't restrict my reading just to that one particular book. My reading is more to read the people. My reading is more to interact with you. I read a lot when I talk to all of you. And that reading is nothing but in my subconscious mind, where I learn a lot from you. Now, भले तुम्ही आज मला व्याख्यानमालेमध्ये इथे बोलवलेलं आहात ॲज अ वक्ता म्हणून, तुम्ही सगळे मला गेले 1.5 तास रॅग करताय, ती गोष्ट वेगळी. पण इथे मी त्या रॅगिंगमध्ये तुमच्याबरोबर सुद्धा मी बरंच काय काय शिकतोय. आय एम लर्निंग अ लॉट मेनी थिंग्स फ्रॉम यू, राईट? सो आय बिलीव्ह इन रीडिंग द पीपल. आय बिलीव्ह इन अंडरस्टँडिंग द पीपल अँड नोईंग द पीपल. आणि त्याच्यामध्ये मला ती स्क्रिप्ट दिसते. आता सपोज मी आय ट्रॅव्हल अक्रॉस 60+ कंट्रीज, आणि मी अशा कंट्रीमध्ये गेलो तिथूनची मला भाषा कळायची नाही, मला कळायची नाही. एस्पेशली South American countries, it's all about Spanish, right? But thanks to Google Translate, I can just keep the Google Translate and we can interact, correct? But there also, I actually learned a lot by reading them. And when I said reading them, I actually used to read them by talking to them. And त्याच्यात मला find झालं, and that's why actually the script, की ही मंडळी आपल्या कोकणातल्या लोकांपेक्षा वेगळी नाही आहेत, except the language. And that is my reading list. But yes, I don't want to give any influence ki tumhi kya vachu naka. Yes, you must read, but my reading is more in reference to. Suppose I want to get some kind of reference and context. Now everything digitized, but then I have a habit, and I'm blessed ki माझ्या घरी जे एक साधारण एक 200-300 पुस्तकं असतील, त्यातली 95% books are given to me by those 9. And I treasure them. So when I open that book for any context and any reference, I make my bookmark on that. And when I see the first page where they have nicely written my name and their compliments and a signature, it gives me a lot of that enthusiasm, a lot of vibes, right? And that's why I read. Now your last question about the score. I don't want to answer to bias everyone's thought process. Me तर म्हणजे your sport starts from your house. राईट. मला अजूनही लहानपणी दिवस जेव्हा मी लगोरी खेळायचो, आणि मग ते एकमेकांना त्या बॉलनी मारायचो, ते झालंय खेळून. क्रिकेट ऑफकोर्स, वॉट आर कॅन टेक आउट. क्रिकेट ऑफकोर्स आमच्या लहानपणापासून, जस्ट लाईक यू, स्टील बीन अ पार्ट ऑफ दॅट. बट येस, मे बी माय ॲजिलिटी टू माय प्रोफेशनल लाईफ, when I was in Citibank India,
that's where I hold Scholars Board. Because that's where I used to meet my potential client, getting into that circle. Rowing was that's a sport which I like for 3 reasons. One is that की माझी कॉम्पिटिशन दुसऱ्या कोणाशी नसून स्वतःशी आहे, म्हणून तो मला तो आवडला. दुसरं, आय कॅन एनकॅश ऑन माय CRM. आय कॅन टॉक टू द पीपल, आय कॅन रीड द पीपल. कारण तो 4 तासाचा गेम असतो, त्याच्यामध्ये जे माझ्या बरोबरची मंडळी असतात त्यांच्याबरोबर मी कम्प्लिटली एंगेज होऊ शकतो. कारण तो माणूस पुढे पळून जाऊ शकतच नाही, तो माझ्याबरोबर 4 तास अडकलेला असेल. सो आय गेट टू नो मोर, राईट. अँड अ थर्ड, I am not restricted by end result. What should be the end result is on my setting of my own benchmark, and that's why I can just scale my benchmark and my bar as high as possible. That's only the reason. जवळपास 2.5 तास आपण ज्या व्यक्तिमत्वाकडनं विविध गोष्टी आपण ऐकण्याचा प्रयत्न केला, त्यांनी तो आपल्याला त्यांचा आयुष्यातला प्रवास उलगडून दाखवला. तो उलगडून दाखवण्यासाठी ही संकल्पना ज्यांनी मांडली त्या अनिता दक्षिणा मॅडम, डॉक्टर भूषण सर, आज बाबासाहेब कांबळे सर दुसऱ्या कामात बिझी आहेत, सो ते स्वतः, अभिषेक सर, या चौघांचंही, त्याचबरोबर आपल्यातलेच 9 विद्यार्थी, ह्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक कल्पना खूप चांगली असते की कुठल्या व्यक्तीला बोलवायचं आणि आपण त्याच्याकडनं काय ऐकायचं, पण ते ऐकण्यापेक्षा त्यांना मुलाखतीद्वारे बोलतं करून घेणं हेही तेवढंच महत्त्वाचं असं मला वाटतं. आणि ह्या प्रयत्नात मला मनापासून असं वाटतं की आपण खरंच सक्सीड झालेलो आहोत. आपण सरांकडनं खूप गोष्टी ऐकल्या. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी वेगळं वळण असतं, वेगळा एक प्रवास असतो, तो न कळत आपल्यापुढे उलगडला जातो. खूपशा गोष्टी आपल्याला नवीन पहिल्यांदा ऐकायला मिळतात, खूपशा गोष्टी आपल्याला नवीन समजतात. ज्या क्षेत्रात त्यांनी आयुष्य घालवलं त्या क्षेत्राबद्दल सविस्तर दिलखुलास त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, दिलखुलास गप्पा मारल्या, त्यातनं खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. म्हणून नेहमी आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट शिकताना किंवा बघताना वाचताना आपले कान नीट उघडे ठेवावे, डोळ्यांनी नीट बघावं आणि नीट ऐकावं. म्हणजे ऐकायला पाहिजे चांगलं, चांगलं बघायला पाहिजे आणि आपल्याला तेवढं चांगलं बोलता आलंही पाहिजे. पण त्याच्यासाठी आधीच्या 2 कृती तुम्ही डेफिनेटली केल्या असल्या पाहिजेत की चांगलं कानावरती पडलं पाहिजे, चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, तरच तुम्ही तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या वाणीतनं तुम्ही चांगलं काहीतरी बोलू शकाल. आजचा जवळपास 2.5 तास जो आपण एक जीवन प्रवास आपण बघितला, त्याच्यात असं कुठेही वाटलं नाही की माणूस काय करू शकत नाही. माणूस काय करू शकतो, जिद्द असू शकेल तर माणूस कुठल्या पोझिशनवर जाऊ शकतो. त्याच्यासाठी कुठलीही वेळ असेल त्या वेळेला आपण मेहनत करायची तयारी असली पाहिजे, इच्छाशक्ती असली पाहिजे, तरच माणूस ह्या सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो. साधारण कुटुंबात जन्मलेला विद्यार्थी, मराठी मीडियममध्ये शिकलेला विद्यार्थी, आपण बरेच वेळा न्यूनगंड बाळगतो की मराठी मीडियम किंवा वर्मा मीडियममध्ये शिकलेला, म्हणजे तुमच्या मातृभाषेत शिकलेला विद्यार्थी पुढे आयुष्यात काहीही करू शकत नाही, हा बराचसा गैरसमज असतो. तो रादर मला वाटतं प्रसाद सर इथं आल्यामुळे तो बऱ्यापैकी आपण आपल्यासमोर उलगडलेला आहे की असं काही नसतं. तुमची जिद्द असेल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही जे काही ध्येय ठरवता आणि ज्या संध्या तुम्हाला मिळतात त्या संध्याचा येणाऱ्या संध्या त्याचा योग्य प्रमाणे तुम्ही त्या घेऊ शकता. ती संधी तुम्हाला अचूक क्षण तुम्हाला कळला पाहिजे की ही संधी माझ्यासाठीच आहे. ते तुम्हाला जेव्हा कळेल आणि तुम्ही ते अंमलात आणू शकाल की ही संधी माझ्यासाठी आहे, स्वतःला पटवू शकाल आणि त्याच्यासाठी लागणारी मेहनत तुम्ही घेऊ शकाल, तेव्हाच मला असं वाटतं की प्रसाद प्रधानसारखे सर किंवा असे अनेक व्यक्तींप्रमाणे तुम्ही घडू शकाल. खूप वेळा असं होतं की अनेकदा तुम्हाला समोर उदाहरणं असतात, पण ते उदाहरणं आपण फक्त ऐकतो आणि सोडतो. असं न घेता दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी त्याचे उदाहरणं देऊन तुम्हाला समजून सांगितल्या तर जास्ती त्याचा इफेक्ट तुम्हाला तुमच्यावरती दीर्घकाळ राहतो. आणि मला वाटतं आज आपल्याला नक्कीच त्यात जे काही सरांनी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे
त्याचं तुम्ही जे काही ऐकलेलं आहे त्याच्यावरती ज्या तुमच्या मनावरती ज्या गोष्टी रादर आज कोरल्या गेल्या असतील त्या तुमच्या आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतील. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगत असतो. तो तुम्हाला कुठल्या ना कुठल्या त्याच्या आयुष्यात घडलेल्या उदाहरणं तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनंच तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रश्न, तुमच्या आयुष्यात काय एक ध्येय असायला पाहिजे हे मार्ग तुम्हाला दाखवतं. सो मी एक खरंच चांगली गोष्ट आहे की गेले 32 वर्ष आज 31 वर्ष पूर्ण आणि हे 32 वर्ष पूर्ण झालं असं मी समजेन की आपण एस व्ही कुलकर्णी व्याख्यानमालेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातले चांगले वक्ते विद्यार्थ्यांसमोर आपण आणू शकतोय. विद्यार्थ्यांना एक चांगलं एक एक्झाम्पल आपण देतो की कसं असायला पाहिजे तुम्ही आयुष्यात आणि ह्याच थोड्या मोठ्या व्यक्तींकडनं आपण काहीतरी चांगलं घेऊन पुढे आयुष्यात जायला पाहिजे. सो मला एवढंच वाटतं की आयुष्यात कुठेही पुढे जाताना मूळ तुमच्या पालकांना कधी विसरू नका. कायम तुमच्या आईवडिलांना प्रेम द्या. तुम्हाला जेवढं त्यांना शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी ते करतात. सो तुमचं मूळ रूट तुम्ही जे आहे ते कधी विसरू नका. ते सरांच्या बोलण्यात प्रकर्षाने जाणवलं की परिस्थिती कुठलीही असेल पण आपल्याला काय पहिलं प्रथम करायला पाहिजे त्याचा विचार करा. आयुष्यात संध्या खूप येतात, त्यांना बाहेर जायला त्यावेळेला शक्य झालं नाही, पण त्यांनी घेतलेला निर्णय हा आयुष्यात त्यांनी कशाप्रमाणे त्यांनी पॉझिटिव्हली नेला. पुढे तशी संधी मिळाली तशी त्यांनी डेफिनेटली बाहेर जाऊन त्यांनी शिक्षण कंप्लीट केलं आणि आयुष्यात करिअरमध्ये त्यांना त्याचा डेफिनेटली फायदा झाला. पण ती इच्छाशक्ती ही त्यांची जोरदार असल्यामुळेच ते करू शकले. कधीही आपल्या मूळ मातृभूमीला कधीही विसरू नका. जिथे आपण शिकतो, ज्या शहरात आपण राहतो त्याच्याबद्दल काहीतरी आपण कुठेतरी एक देणं लागतं. हे देणं जोपर्यंत आपण देत नाही किंवा ते देण्याची जाणीव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण मला वाटतं खरा माणूस म्हणून आपण घडत नाही. तो ह्याची जाणीव नक्कीच ठेवा. ते आपल्याला आपल्या आईवडिलांकडनं नकळत तुम्हाला ती शिकवण दिली जाते आणि आपण नकळत त्या गोष्टी शिकतो. सो तुम्हाला सगळ्यांना मी म्हणेन की आज नशीबवान आहात की सर वेळात वेळ काढून इथे आले. त्यांनी त्यांचा जीवन प्रवास तुमच्यापुढे आज उलगडला आणि जे काही चांगलं तुम्ही आज शिकण्याचा ग्रहण करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला त्याचा आयुष्यभर उपयोग होऊ शकेल. पुढील भविष्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा चिंतितो. आयुष्यात नवीन काहीतरी ध्येय तुम्हाला नक्कीच अजून एक मिळालं असेल अशी मी आशा बाळगतो आणि मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. Interaction with Pradhan sir today and so beautifully put it across. Amazing work, Pradhan sir. And we now come to the concluding segment of today's program. And I take this opportunity and privilege to propose the vote of thanks. We formally conclude the 31st Annual S.V. Kulkarni Memorial Lecture Series 2025 and extend our heartfelt gratitude to our esteemed guest, Dr. Prasad Pradhan, for sharing his valuable insights and inspiring us with his ideas. We sincerely thank the trustees, Shri Kamlesh Pradhan Sir, Dr. Mansi Pradhan Madam, Shri Satish Seth, Principal Dr. Bagure, all the vice principals of various faculties, all the faculty members of junior as well as senior college and the supervisors of junior college, students of Satish Pradhan and Sadhana College for their support and active participation. And our appreciation is also due to the non-teaching staff as well as the NCC and the NSS students whose dedication and efforts contributed to the smooth and successful conduct of the 31st S.V. Kulkarni Memorial Lecture Series. And thank you all for your gracious presence and cooperation. We wish you a very pleasant day ahead and a Merry Christmas for tomorrow. Thank you. येणे वाटे
तर सर्वप्रथम मला सवी कुलकर्णी व्याख्यानमालेच्या 31व्या पुष्पासाठी बोलवलं, म्हणून कमलेशजी, मानसीजी आणि समस्त मॅनेजिंग कमिटीचे आभार. आणि मला स्वतःला खूप प्राऊड फील होते, कारण ह्या संस्थेशी माझी नाळ खूप वर्षांपासून निगडीत आहे. आणि एस्पेशली आमचे लाडके सतीश काका, त्यांच्या आठवणींनी आणि त्यांनी जी इथे एक लिगसी क्रिएट केलेली शैक्षणिक, तिथे मला खूप बरं वाटलं. 300 ते 400 मुलं होती आणि त्यांच्यासमोर मुक्त प्रकट मुलाखत देता आली. इट वॉज मेंट फॉर द स्टुडंट्स, बाय द स्टुडंट्स, ड्रिवन बाय द स्टुडंट्स अँड क्रिएटेड बाय द स्टुडंट्स. ही कन्सेप्ट मला खूप आवडली. 9 ते 10 स्टुडंट्सनी मुलाखत घेतली, त्याच्यावर 3 ते 4 फॅकल्टी पण होत्या. आय होप की माझा अनुभव किंवा माझं जे एकंदरीत माझं करिअर होतं त्याच्यातून ही मुलं काही ना काहीतरी त्याच्यातून बोध घेतील आणि पुढे सक्सेसफुल होतील आणि ह्या संस्थेचं नाव पुढे करतील. सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. सर, आपण बघितलं की आपल्या अनेक मुलाखती झाल्या असतील, त्या मुलाखतीमध्ये आणि आजची आपली मुलाखत झाली, काय वेगळं पण जाणवलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या तुम्ही स्वतः ह्या इन्स्टिट्यूटमधून आलेला आहात आणि तुम्ही स्वतःचं चॅनल चालू केलेलं आहे. हे म्हणतात ना की जेव्हा इथूनचे असलेले स्टुडंट्स स्वतः दे आर गिव्हिंग बॅक टू द इन्स्टिट्यूट, ह्याच्यासारखं अतिशय अभिमानाची गोष्ट नसते. आणि जेव्हा मला प्रिन्सिपल सरांनी सांगितलं तुमच्या ह्या नवीन उपक्रमाबद्दल, तर मला खूप बरं वाटलं. आणि आय एम ग्लॅड की मी इथे तुमच्या चॅनलवरती बाईट देतोय. आणि मला स्वतःला असं वाटतं की तुमच्या चॅनलला उदंड यश मिळो आणि तुम्ही फक्त ह्याच चॅनलपुरतं मर्यादित न राहता तुम्ही अजूनही खूप मोठी ह्याच्यामध्ये प्रगती करून जितक्या अनंत लोकांपर्यंत तुम्हाला पोचता येईल, सगळ्यांचे विचार तुम्हाला पोचवता येतील तेवढे तुम्ही करा. माझ्याकडून शुभेच्छा आणि माझ्याकडून पूर्ण सहकार्य. अनुभव कसा होता आजचा? अतिशय छान अनुभव. एकतर हे पटांगण आणि ही इथूनची ही वास्तू, ह्याला एवढी जुनी लिगसी आहे, जुनी परंपरा आहे की सतीश काकांनी याच्यासाठी त्यांच्या आत्म्यातून आलेली ही गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची परंपरा कमलेशजी आणि मानसीजींनी अतिशय एबली पुढे नेलेली आहे. प्लस इथूनचा स्टाफ जो ॲव्हरेज त्यांचं इथूनचं टेनोर आहे कमीत कमी 20 वर्ष. ह्या स्टाफची कमिटी इथूनच्या फॅकल्टीची कमिटमेंट, हे खूप अतिशय विरळा अनुभव आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, मला ह्या 31व्या पुष्पाला इथे यायला मिळालं आणि अतिशय नामांकित वक्त्यांच्या यादीमध्ये माझं नाव आज ॲड केलं गेलं. मी अतिशय कृतज्ञ आहे आणि थँक्यू सो मच अँड विशिंग ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. प्रश्न, तरुण पिढीला काय संदेश द्याल? जसं मी आत्ताच सांगितलं माझ्या एकंदरीत या प्रकट मुलाखतीमध्ये, पुन्हा एकदा सांगेन, बी रिस्पॉन्सिबल, जबाबदार राहा तुमच्या प्रत्येक निर्णयासाठी आणि तुमच्या प्रत्येक कृतीसाठी. जबाबदार राहा तुमच्या कुटुंबाप्रती, तुमच्या शैक्षणिक संस्थेप्रती, तुमच्या ऑर्गनायझेशनच्या प्रती, तुमच्या कम्युनिटीप्रती आणि तुमच्या देशाप्रती. दुसरं, आर स्टँड्स फॉर रिलिव्हंट. अतिशय रिलिव्हंट राहायला पाहिजे तुम्ही करंट डे अँड एजमध्ये.
की तुमचं ज्ञान तुम्हाला सतत घेतलं असलं पाहिजे, तुमचं ज्ञान सततचं करंट असलं पाहिजे, वर्तमान काळात असलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही पडद्यामागे जाणार नाही आहे, तुम्ही पडद्याच्या पुढे असाल. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेझिलियंट. याचा अर्थ तुमच्याकडे ती लवचिकता असली पाहिजे, तुमच्याकडे ती अजिलिटी असली पाहिजे, जेणेकरून आयुष्यातली कोणतीही संकटं, कोणतेही अप्स अँड डाऊन तुम्ही योग्यपणे झेलून त्या संकटातून तुम्ही नवीन संधी तयार करू शकता. ॲज अ फिनिक्स बर्ड तुम्ही त्याच्यातून पुढे येऊन अजून मोठं यश प्राप्त करू शकता. सो रिमेंबर ऑल दीज 3 R's: रिस्पॉन्सिबल, रिलिव्हंट अँड रेझिलियंट. हा माझा संदेश असेल सगळ्यांचा. थँक्यू सो मच. मैं अदिति चौरसिया TYBBI से। आज का जो सेशन था उसमें मुझे सीखने के लिए लाइक बैंकिंग एंड इंश्योरेंस के स्टूडेंट होने के नाते ये सब मैंने ऑलरेडी पढ़ा हुआ है, और सर की जो रियल लाइफ एक्सपीरियंस से जो हमें पता चला है वो मुझे कॉन्सेप्चुअल लेसन बहुत ही अच्छा मिला है। थैंक यू। My name is Kinjal Adivrekar and I'm from SYBCom, and sir's way of speaking was very motivational, not only educational but it also motivated us for doing better and staying curious. Thank you. मेरा नाम रूपांशी विश्वकर्मा है। सर ने जो भी एडवाइस दिया वो काफ़ी हमारे लिए बहुत ही अच्छा था और काफ़ी इन्फॉर्मेटिव्ह था। माझं नाव लावण्य सोनवणे। आज सरांनी जे काही ॲडवाईस दिले आम्हाला, ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या फक्त शैक्षणिकरित्याच नाही तर आमच्या दैनंदिन जीवनामध्येही आम्हाला पडणार आहेत, हे आम्हाला आता कळलेलं आहे। थँक्यू। मेरा नाम श्रद्धा गुप्ता है, मैं TYCS से हूँ। जिस तरह से मैंने सर से हमें पूछा कि सर हमें AI को एज अ अपॉर्चुनिटी देखना चाहिए या फिर थ्रेट, सर ने हमें बहुत ही अच्छे से समझाया कि हमें AI को किस तरह से देखना चाहिए, हम उससे कितनी जॉब्स अपॉर्चुनिटीज़ को बना सकते हैं, ना कि हमें उससे डरना चाहिए। माझं नाव प्रेम हेमंत पाटील, मी SYBMMCचा स्टुडंट आहे। सो आज आम्ही सरांबरोबर एका डायसवर बसून आम्हाला खूप काही शिकायला त्यांच्याकडून भेटलं, आणि ते ज्या वेनी त्यांचे प्रश्न समजून घेत होते, जसं त्यांनी मला काउंटर क्वेश्चन केलेले त्याच्यानी त्यांचं कळून येतं का ते सगळ्या गोष्टी समजून मग ते काही गोष्टींचे उत्तर देतात, आणि इट वॉज ओव्हरऑल अ ग्रेट एक्सपिरियन्स टू टॉकिंग टू हिम। थँक्यू। मेरा नाम लक्ष्य मौर्य आणि मैं SYBF स्टूडेंट है, एंड सर से मिलके और इन जनरल इंटरव्यू लेके बहुत ही अच्छा लगा। सर के पास बहुत ही ज़्यादा वैल्यूएबल इंसाइट्स थे जो उन्होंने हमें प्रोवाइड किए, एंड ऑल्सो सर के साथ बात करके कुछ भी प्रेशराइज्ड फील नहीं हुआ, क्योंकि वो इतनी बड़ी डिग्निटरी है और इतने रिस्पेक्टेड पर्सन है। वो प्राइम मिनिस्टर्स ऑफिस में एडवाइज़र भी रह चुके हैं, फिर भी उनके साथ बात करके बहुत ही अच्छा लगा, एंड ऐसा लगा कि हमें हमारे करियर या हमारे लाइफ के लिए बहुत सारी हेल्प मिलेगी जो भी सर ने हमें सिखाया है उससे। तो या ओवरऑल ये जो इवेंट था, ये व्याख्यानमाला, ये बहुत ही अच्छी तरीके से हुई, एंड आई एम वेरी ऑनर्ड टू बी अ पार्ट ऑफ दिस। थैंक यू।